तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अंजली आणि राकेश होळीत परत अर्णवच्या घरी आलेले असतात. त्यानंतर अंजली म्हणते मी इथेच राहणार, ज्यामुळे अर्णव आणि ईश्वरीचा प्लॅन झाला सक्सेसफुल. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजी मामाला म्हणते, अरे होळीच्या आधी होला अष्टयोग असतो, त्यावेळी गरोदर बायका आणि लहान मुलांना जपायचं असतं असं म्हणतात. मामा म्हणतो, अगं असं काही नसतं ग. त्यावेळी आजी म्हणते, पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आपण कशाला सोडायच्या? नाही, म्हणजे तुमच्या असतील आधुनिक विचार, पण माझं सगळं यावर विश्वास आहे. आजी म्हणते, जावई बापू निघून गेल्यानंतर अंजली एकटी असणार घरात. इथे असती तर सगळ्यांच्या बरोबर असती, मग एवढी काळजी नव्हती. त्यावेळी मामा म्हणतो, जर समजा आपण तिला बोलवलं तर ती आपल्यासोबत होळी साजरा तयार करायला येणार आहे का? आजी म्हणते, नाही ना, म्हणून तर जास्त काळजी होतीये. हे सगळं बोलणं वरून अर्णव ऐकत असतो. त्यानंतर तो रूम मध्ये जातो. तेव्हा ईश्वरी तिथे झोपलेली असते. अर्णव तेव्हा तिच्या जवळ जाऊन बसतो. मग ईश्वरीला दिसते की अर्णवच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन कशाचं आलंय. तेव्हा ईश्वरी अर्णवला विचारते की काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, पहिल्यांदा ताई होळीला घरी नाहीये, त्यामुळे आजीच्या होळी सेलिब्रेट करण्याची इच्छाच नाहीये आणि मलाही हे सगळं सहन होत नाही. त्यात आजी काहीतरी म्हणत होती की कसला तरी योग आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, कसला योग? अर्णव म्हणतो, हलाष्टक असं काहीतरी, ज्यामध्ये प्रेग्नेंट बायकांनी जास्त काळजी घ्यायची असते. तसं तर मी ह्या गोष्टी मानत नाही, पण तिकडे ताई राकेश बरोबर एकटी राहतीये आणि हे सगळं ऐकल्याने मनात नको नको ते विचार येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर फिकीर नॉट, पण ताईंना होळीसाठी इथेच बोलू. तेव्हा अर्णव म्हणू लागतो की मला कळत नाहीये की तू स्टुपिड आहेस की ओव्हर ऑप्टिमिस्टिक. कसं इथं बोलावणार? तू विसरलीस का आपल्यामुळे ताई गेली तिकडे? ईश्वरी म्हणते, सर माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे ताई येऊ शकतील इथे. तेव्हा अर्णव विचारतो, ते कसं? तर इकडे अर्णव राकेशला फोन लावतो. राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, बोला माय डिअर चिंटुकल्या, काय काम काढलं या गरीब ज्युनियर कडे? अर्णव म्हणतो, आज संध्याकाळी ताईला घेऊन घरी यायचं, 5 लाख रुपये देईन तुला. राकेश म्हणतो, अरे तुम्हाला असे अनंताचे शहर विकत घ्यावे लागतात, खूप वाईट वाटते मला. अर्णव म्हणतो, बडबड बंद कर तुझी, ताईला इथे घेऊन येशील का नाही तेवढं सांग. त्यावेळी राकेश म्हणतो, आलो असतो, पण 5 लाख रुपये खूप कमी होतात. अर्णव शेवटचं विचारतो, येशील का नाही ते सांग. तेव्हा राकेश म्हणतो, 5 लाख रुपये कमी होईल. अर्णव म्हणतो, 7 लाख रुपये देईल, पण ते फायनल आहे. तेव्हा राकेश म्हणतो, येतो मी तुझ्या बावळट बहिणीला घेऊन. यायचे कोणी मला 7 लाख रुपये देत असेल तर कोण येणार नाही, येतो मी, असं म्हणून तो फोन ठेवतो. दुसरीकडे राकेश अंजलीला म्हणतो, काय चाललंय राणी सरकार? तेव्हा अंजली म्हणते, अहो मी ही यादी काढली आहे सामानाची, जरा ती घेऊन येता का मार्केट मधून? म्हणलं आज होळी आहे तर पुरणपोळी बनवूया दोघांसाठी. राकेश म्हणतो, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का? अंजली म्हणते, विचारा ना. त्यावेळी राकेश म्हणतो, ईश्वरीची अवस्था बघून मला खूप वाईट वाटतंय ग. म्हणजे मला असं वाटतंय की आपण फक्त फॉर्मॅलिटी करण्यासाठी त्यांना भेटून आलो. तर मी काय म्हणतोय अंजली, थोड्या वेळासाठी राग लोभ सर्व साईडला ठेवून होळीचा सण आपण घरच्यांसोबत साजरा करूया का? अंजली म्हणते, मला वाटलंच होतं तुम्ही हे बोलताल, पण जिथे तुमचा अपमान झालाय परत तिथे जायचं. त्यावेळी राकेश म्हणतो, आपल्याला थोडी राहायचंय तिथं, आपण जाऊ तिथं, होळी साजरा करू आणि येऊ परत घरी. राकेश अंजलीला अर्णवच्या घरी येण्यासाठी कसा बसा तयार करतो. दुसऱ्या दिवशी सगळेजण होळी साजरा करत असतात. त्यावेळी अंजली आणि राकेश येतात. त्यांना पाहून घरातले सगळे लोक खूप खुश होतात. घरामध्ये नवीन जोडपं अर्णव आणि ईश्वरी असतात, त्यामुळे त्यांना पहिला मान दिला जातो होळीचा. दुसरीकडे राकेश विचार करत असतो की 7 लाख रुपये मिळणार, पण त्याला माहित नसतं की हा प्लॅन अर्णव आणि ईश्वरीचा असतो की अंजलीला आपण काही दिवस इथेच थांबूया. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोड मध्ये आपल्याला दाखवले की राकेश अंजलीला म्हणतो, आपण जाऊ आता घरी. तेव्हा अंजली म्हणते, मी नाही येणार. तर असं काय झालं ज्यामुळे अंजली घरी परत जाण्यास नकार दिला? तर हे जाणून घेणार आहोत आपण पुढील एपिसोड मध्ये. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.